Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, scholarship student, today we are going to learn interesting topic puzzles. कोडं माहिती आहे ना तुम्हाला? पझल्स मजा येते ना पझल सॉल्व करायला. ते खरोखर इंटरेस्टिंग आहे खूप. ओके आणि मी तुम्हाला काही म्हणजे खूप काय म्हणता खूप इझी वे जो आहे की इझिली आपण कसं फाइंड आउट करू शकतो ॲन्सर ते पण मी सांगतोय इथे तुम्हाला. ओके सो पूर्ण व्हिडिओ पहा खूप मजा येईल. ओके सो गाईज ॲज यू नो वी हॅव स्टार्टेड द लेसन्स ऑफ स्कॉलरशिप. ओके इंटेलिजन्स टेस्ट मॅथ मराठी आणि इंग्लिश ऑल्सो. ओके आपण ऑलरेडी वर्ड फॉर्मेशन होमोफोन्स सिनॉनिम्स अँटॉनिम्स कंपाऊंड वर्ड्स याचे व्हिडिओ टाकलेले आहे. आता मी पझल्स का घेतोय थोडं इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुम्हाला पण मजा येईल. ओके आणि इथे पहा तुम्ही फर्स्ट युनिटमध्ये वर्ड पझल नावाचा हा टॉपिक आहे. ओके आता तुम्ही हे कधी चेक केलं ना पेज नंबर 35ला जाऊन तिथे पण त्यांनी काय सांगितलं आहे की हे जे वर्ड पझल आहे ते कव्हर केलेलं आहे ह्या पझल्समध्येच युनिट नंबर 2मध्येच. तर म्हणून आपण हे घेऊ म्हणजे हे दोघं पॉईंट कव्हर होतील आपले युनिट नंबर 2चा पझल्स पण आणि हे वर्ड पझल्स पण. ओके so guys today what we will learn then puzzles. Okay it's very interesting topic. So guys puzzles म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोडं. आता इथे पहा तुम्ही चूज दी करेक्ट पार्टनर. पार्टनर हजबंड वाईफ हे कसं एक पार्टनर झाले मग तुम्हाला एक करेक्ट पार्टनर चूज करायचं आहे. आता कप कप बशी आता इथे पहा राईट साईडला मी ड्रॉइंग दिली आहे. कप हा कप तर माहिती आहे तुम्हाला चहा पिता तो कप त्याचा पार्टनर कोण असतो कप बशी ही बशी असते बरोबर. आता बशीला इंग्लिश म्हणून काय म्हणतो आपण सॉसर. ओके काय म्हणतो गाईज आपण सॉसर. ओके बशीला म्हणतो आपण बरोबर. आता सेकंड काय आहे चूज दी करेक्ट ट्रिपलेट. ट्रिपलेट म्हणजे की 3 वर्ड्स सोबत म्हणतो आपण. 2 वर्ड म्हटलं आणि तिसरा नाही म्हटलं तर ते मिनिंगफुल नाही होत. ओके जसं की रेडी स्टेडी गो. आता गो नाही म्हटलं तुम्ही फक्त रेडी स्टेडी आहे का त्याचं काही म्हणजे गो तर मेन आहे ना. म्हणून तसे जे 3 वर्ड आपण सोबत येतात सोबत म्हणतो त्याला आपण म्हणतो ट्रिपलेट. जसे की आता इथे पहा माइंड बॉडी अँड सोल. सोल म्हणजे आत्मा. ओके हे तिघं सोबत येतात. गॉट इट. आता थर्ड क्वेश्चनमध्ये पहा तुम्ही अ बर्ड. आता इथे काय करायचं हे जे एम्प्टी बॉक्सेस आहे ना हा एक एम्प्टी बॉक्स आहे हा एक एम्प्टी बॉक्स आहे हा एक एम्प्टी बॉक्स आहे. यामध्ये असं काय येईल की बर्डचं नाव बर्ड हिंट दिली आहे. आता तुम्हाला GL ईगल सिम्पल आहे किती सिम्पल आहे ईगल. ईगलचं स्पेलिंग माहिती आहे तुम्हाला EAGLE म्हणजे काय येईल ॲन्सर म्हणजे ऑप्शन नंबर 4 इथे ई येईल फर्स्ट सेकंडमध्ये AGLE ईगल. ओके ईगल माहिती आहे तुम्हाला पक्षी आहे खूप मोठा. क्वेश्चन नंबर 4 काय आहे आता इथे काय दिलं आहे करेक्ट वर्ड ऑफ रिलेशनशिप. आता बॉय बॉय म्हणजे मुलगा बॉय इज टू गर्ल. बॉय गर्ल हे अपोजिट झालं मुलगा मुलगी. तसं माहिती आहे का तुम्हाला विजार्ड. विजार्डचं अपोजिट म्हणजे काय जसं बॉयचं गर्ल झालं ओके तसं विजार्डचं विच होतं विच. आता विजार्ड म्हणजे काय विजार्ड म्हणजे जादूगार. ओके आणि विच म्हणजेच जादूगरणी. ओके समजलं तुम्हाला. चूज दी करेक्ट ॲनाग्राम. क्वेश्चन नंबर 5 ॲनाग्राम म्हणजे काय गाईज. ॲनाग्राम इज अ वर्ड or phrase made by rearranging the letters in another word or phrase. ओके म्हणजे ॲनाग्राम म्हणजे इज अ वर्ड or phrase made by rearranging the letters in another word or phrase. म्हणजे आपण आता हा जो वर्ड आहे सपोज टॅब याला कधी रिअरेंज केलं BAT बॅट होतं. ओके म्हणजे यामध्ये जसं रिअरेंज
करायचं. आता सिंगचं साईन. ओके, रिअरेंज केलं आपण फक्त. जी पहिले एन नंतर सिंगमध्ये. ते काय झालं, एक मिनिंगफुल वर्ड बनलेला. ओके, त्याला आपण काय म्हणतो, ॲनाग्राम. आता इथे पहा, हा वर्ड दिलाय, त्याचा आपल्याला मिनिंगफुल वर्ड पाहायचं आहे. ओके, पण सगळे जे लेटर आहे ते पाहिजे त्यामध्ये, जे इथे दिलेलं आहे GIOWN, याला आपण रिअरेंज केलं. ओके, म्हणजे उलटफेर केले थोडे ते लेटर्स, ते एक मिनिंगफुल वर्ड बनतो. आता तुम्ही इथे रिअरेंज करत बसायचं नाही, डायरेक्ट ऑप्शन पाहिजे. कारण की आता हे पहा, मिनिंगफुल वर्ड ते एकच ऑप्शन देतील ते, बरोबर. 4 पैकी एकच ऑप्शन हा मिनिंगफुल वर्ड असेल. आता इथे कोणता आहे, रॉंग हा मिनिंगफुल आहे. पहिला आपण किती इझी वेने आपण फाइंड आउट केलं. ओके, आपला टाईम वाचतो इथे. ओके, रॉंग हा मिनिंगफुल आहे. ओके, असे खूप पुढे खूप मस्त मस्त एक्झाम्पल आहे गाईज. ओके ओके, आता इथे पहा, इथे काय आहे, आपल्याला हे जे ऑप्शन दिले आहे त्याच्यापैकी कोणता लेटर्स या जे एम्प्टी बॉक्सेस आहे तिथे येतील की ते मिनिंगफुल लेटर्स बनतील, वर्ड बनेल. आता इथे मी कधी, आता हा सपोज फर्स्ट ऑप्शन घेतो, इथे एम टाकतो मी. सम हा मिनिंगफुल आहे. सम माहिती आहे तुम्हाला, SOM सम म्हणजे काही प्रमाणात. आता तुम्हाला समजलं एम टाकल्याने मिनिंगफुल होतोय. आता इथे ओ टाकू, ओ हा काही मिनिंगफुल नाही होत आहे. प्रोस, PROSS, प्रोस मिनिंगफुल आहे का, नाही. पण आता एम हा फोर्थला पण आहे. मग आपण एम तर समजला की ते एम हा मिनिंगफुल आहे. ई टाकून पाहू इथे, ह्या जर ओच्या जागी आहे ना इथे, इथे आपण ई टाकू. काय होईल मग, प्वेस. प्वेस माहिती आहे, प्वेस असते. ओके, आणि असं पण रीड केलं तुम्ही हॉरिझॉन्टली ई टाकून. आता सपोज इथे ई टाकला आपण. ओके, ओच्या जागी. ओके ओके, इथे एम टाकतो आपण आणि इथे ई टाकला, काय होईल, अंब्रेला. मिनिंगफुल वर्ड झालं, म्हणजे आन्सर काय आला, ME. गॉट इट गाईज. ओके, आता इथे पण तुम्हाला ह्या ऑप्शन्सपैकी एक लेटर चूज करायचं आहे की तिच्याने मिनिंगफुल वर्ड बनेल. आता ई आपण चूज केलं तर सगळीकडे ई, जे एम्प्टी बॉक्स आहे तिथे ई टाकायचं आहे आपल्याला. ओके, आणि हे मिनिंगफुल वर्ड बनतं. सिव्हर म्हणजे व्हेरी सिरियस. विव्हर म्हणजेच डीपली रिस्पेक्ट. आय जे होतं विव्हर ते म्हणजे नदी, पण IE आहे, IE. ओके, विव्हर त्याला काय म्हणतो, डीपली रिस्पेक्ट म्हणजे आपण आदर करतो. ओके, तुम्ही ए टाकून पहा, मिनिंगफुल वर्ड बनत नाही. ओके, आय टाकून पहा, बनत नाही. ई टाकला, हे 2 वर्ड मिनिंगफुल बनले. ओके, आता क्वेश्चन नंबर 9 हा काय आहे, इथे काय 8. आता हा वर्ड दिलेला आहे गाईज, हेड. ओके, HEAD. ओके, आता इथे काय सांगितलं आहे, रिप्लेस दी फर्स्ट अँड लास्ट लेटर्स. आता हे जे खाली जे ऑप्शन दिले ना तुम्हाला 1 2 3 4, हे जे ऑप्शन दिले आहे त्याच्यापैकी आपल्याला फर्स्ट आणि लास्ट लेटर रिप्लेस करायचे आहे. सपोज मी आता फर्स्ट एक्झाम्पल म्हणून फर्स्ट घेतो, बी आणि व्ही. एचच्या जागी मी काय टाकतो, बी, आणि डीच्या जागी काय टाकतो मी, व्ही. आणि हे जे मधलं आहे ना, जे 2 लेटर आहे ते ॲज इट इज ठेवतो. आता रीड करून पहा, मिनिंगफुल वर्ड आहे का, नाही. बरोबर. आता हा सेकंड ऑप्शन पहा तुम्ही, BR. आता ह्या एचच्या जागी मी बी टाकतो आणि डीच्या जागी काय आहे, आर. आणि हे जे बाकीचं आहे मी तसंच ठेवतो मधले. काय झालं, BEAI, बियर म्हणजे अस्वल. आहे ना मिनिंगफुल वर्ड, म्हणून आन्सर काय आलं आपलं, बी आणि आर. ऑप्शन नंबर 2. गॉट इट. ओके, आता 9 काय आहे, हे पण सेम आहे गाईज. इथे तुम्हाला ह्या ऑप्शन्सपैकी एक असा ऑप्शन चूज करायचं आहे की एक सगळे जे आहे ते मिनिंगफुल वर्ड बनेल. आता एस टी ॲड केला इथे, STAND स्टँड, STARE स्टेअर म्हणजे घुरणे, असं टक लावून पाहणे. STALL स्टॉल, STAGE स्टेज, आणि स्टार्ट. ओके, गॉट इट. ST का आला, कारण की सगळे हे मिनिंगफुल वर्ड बनत आहे. ओके, आपल्याला सर्वांचं एक मिनिंगफुल वर्ड बनेल असंच इथे वर्ड टाकायचं आहे.
लेटर्स टाकायचे. गॉट इट गाईज? ओके. आता इथे पहा तुम्ही, आता इथे आपल्याला पार्टनर चूज करायचा आहे. आता लैला मजनू ऐकलंय तुम्ही, लैला मजनू. ओके, म्हणून मजनू ऑप्शन काय आला? मजनू. ओके, गॉट इट? आता शूज गाईज, शूजचं पेअर काय? आता शूज, शूज आले म्हणजे आपण काय घालतो? सॉक्स. बरोबर, सॉक्स शूज. ओके, पेअर आहे ना दोघांची. निडल, क्वेश्चन नंबर 3 पहा, हा इथे 3. निडल म्हणजे काय? सुई. आता सुई डोळा म्हणतो आपण, बरोबर. फक्त सुई काही कामची आहे का? डोळा नसणार तर सुई काही कामची आहे का? नाही. तर डोळ्याला आपण काय म्हणतो? थ्रेड. ओके, इंग्लिश म्हणून काय म्हणतो? थ्रेड. सो निडल अँड थ्रेड. गॉट इट गाईज? बरोबर. मी खूप स्लोली सांगतोय तुम्हाला, मिनिंग सांगतोय की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ओके, फक्त रीड करून होणार नाही, तुम्ही ऐका, हे 2-3 वेळेस पहा, लक्षात ठेवा. ओके, आणि गाईज तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत चला, कन्सेप्ट समजून घेत चला. तुम्ही पहा ना, प्रत्येक क्वेश्चन अलग अलग आहे, कॉमन आहे का? नाही. ओके, आणि प्रत्येकाचं मिनिंग सांगतोय, फक्त ॲन्सर सांगून मोकळा नाही होता, मी मिनिंग समजवतोय तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ते. ओके, आणि मराठीत जास्तच सांगतोय मी. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया आपण. मी आय थिंक हां इथे, की जेणेकरून चांगलं व्यवस्थित दिसेल म्हणून मी. आता हे काय आहे ना, ट्रिपलेट. मी अगोदर तुम्हाला ट्रिपलेट एक्सप्लेन केलं की जे 3 वर्ड आहे ते मिनिंगफुल वर्ड आपण माग आपण बोलतो ते. ओके, की तिघं वर्ड म्हणजे जसं की इथेच पहा ना तुम्ही, रेडी स्टेडी गो. बरोबर, आता गो नाही म्हटलं तर रेडी स्टेडी, पण काय मग बाबा, मी रेडी आहे स्टेडी आहे, पण गोज नाही म्हटलं तर तुम्ही धावणार आहे का? नाही. तुमची स्पर्धा चालू होणार आहे का? कॉम्पिटिशन नाही. म्हणून गो म्हणावंच लागेल. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? ट्रिपलेट. म्हणजे तिघं वर्डचं मिनिंग आहे आणि तिघं वर्ड बोलावे लागतील आपल्याला. तसंच रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, हे जे तिघं आहे ना गाईज, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, हे केव्हाही म्हणजे प्रोटेक्ट द इन्व्हायरमेंट. म्हणजे आता रिड्यूस म्हणजे जे वेस्ट आहे आपण ते कमी करायला पाहिजे. रियूज, जे काही सपोज प्लॅस्टिक असो किंवा कागद असो काही, ते आपण रियूज करायला पाहिजे की जेणेकरून कचरा नाही होणार. आणि रिसायकल, आता सपोज प्लॅस्टिक आहे त्याला आपण रिसायकल करून यूज करायला पाहिजे. ओके, म्हणून हे तिघं सोबत येतात. समजलं गाईज? प्रत्येकाचं मिनिंग समजवतोय मी गाईज. आणि सबस्क्राईब करायचं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत, लाईक करा. तुमचे जे फ्रेंड्स असतील, जे की जे स्कॉलरशिप देत असतील, त्यांना शेअर करा हा व्हिडिओ. ओके, आता सेकंड पहा तुम्ही, काय आहे? लिबर्टी, इक्वॅलिटी आणि काय? लिबर्टी म्हणजे काय? फ्रीडम, स्वातंत्र्य. इक्वॅलिटी म्हणजे काय? इक्वल ट्रीटमेंट, म्हणजे सगळं इक्वल आहे. आणि फॅटर्निटी म्हणजे काय? युनिटी, म्हणजे एकी. आपण म्हणतो ना, आपला जो भारत देश आहे तो विविधतेत एकता आहे, म्हणजे काय? एकी आहे आपल्या भारत देशामध्ये. ओके, आणि फ्रीडम म्हणजे लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी, हे तिघं सोबत येतात. ओके, स्वातंत्र्य, इक्वॅलिटी आणि युनिटी म्हणजे एकी. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे गाईज? चूज दी करेक्ट. आता हे मिसिंग, आपल्याला इथे मिसिंग. आता हिंट काय दिलाय? प्लॅनेट. आता मला तुम्ही सांगा, प्लॅनेट माहिती आहे तुम्हाला कोणकोणते आहे? अर्थ आहे, युएनस आहे, नेपच्यून आहे. ओके, अजून व्हिनस आहे. ओके, हे प्लॅनेट्स आहे, 8 प्लॅनेट्स आहे. आता तुम्ही मला सांगा, असा कोणता प्लॅनेट आहे की त्यामध्ये आ येतो त्याच्या स्पेलिंगमध्ये, एन येतो, एस येतो? युएनस. युएनस प्लॅनेट आहे ना. आपल्या EVSमध्ये झालं आहे, प्लॅनेट हा लेसन आहे आपल्या EVSमध्ये, सेकंड की थर्ड लेसन आहे. ओके, मी किती व्यवस्थित समजवलं आहे तिथे पण तुम्ही एकदा चेक करा तो व्हिडिओ. ओके, क्लास 4 EVS पार्ट 1चं प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर मग आता तुम्ही सांगा गाईज, युएनस म्हणजेच यू. बरोबर, आता हे पहा तुम्ही, हा एक ऑप्शन आहे की इथे यू स्टार्टला आला आहे, आणि हा एक ऑप्शन आहे फर्स्ट आणि थर्ड की यू स्टार्टला आला आहे. ओके, म्हणजे या दोघांपैकी एक ॲन्सर आहे. आता युएनसचं स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे, युएनस, नस म्हणजे NUS. ओके, म्हणजे UAU.
UAU, युएनस म्हणजे ऑप्शन नंबर 3. गॉट इट गाईज? कसं काढलं आपण? तुम्हाला स्पेलिंग माहिती पाहिजे त्याकरता. आता हे तर किती सिंपल आहे. बर्ड, बर्ड, पिजन, कबूतर, पिजन म्हणतो ना आपण, बरोबर. पिजनचं स्पेलिंग तुम्ही IEO टाका, इथे पिजनचं स्पेलिंग भेटेल तुम्हाला. ओके. आता ब्रेव, ब्रेव म्हणजे काय? धाडसी, धाडसी म्हणतो. करेज, करेजचंच सिनॉनिम्स आहे गाईज ब्रेव्हरी. ब्रेव्हरी म्हणजे ब्रेव माणूस आहे, स्ट्रॉंग आहे, धाडसी माणूस आहे, घाबरत नाही, तसं करेज आहे. ओके. करेजचं स्पेलिंग काय आहे? COURAGE, करेज. क्वेश्चन हे ऑप्शन नंबर ए येईल इथे, बरोबर गाईज. क्वेश्चन नंबर 4, चूज द करेक्ट वर्ड ऑफ कम्पॅरिझन. आता तुम्ही इथे मला एक सांगा, हँड्स आर टू ग्लोव्ज. हँड ग्लोव्ज माहिती आहे? हातात आपण ते ग्लोव्ज घालतो, हँड ग्लोव्ज माहिती आहे ना, थंडीमध्ये घालतो आपण. आता मला तसंच सांगा, फीट म्हणजे हँडमध्ये जसं ग्लोव्ज घालतो तसं फीट म्हणजे पायामध्ये आपण काय घालतो? सॉक्स. पायामध्ये काय घालतो आपण? सांगा गाईज. पायामध्ये सॉक्स घालतो ना आपण, बरोबर. ओके. ग्लोव्ज हा गाईज, ग्लोव्ज आहे म्हणून शूज नाही येणार, सॉक्स येईल. ओके. आता सॉ म्हणजे हे पहा, हे दिसतंय तुम्हाला? सॉ हे कटर आहे गाईज, हे फर्निचर कट करतो आपण इथे. ओके. फर्निचर बनवणारे जे असतात पेंटर, ओके, सुतार म्हणतो आपण, जे फर्निचरचे कामं करतात ते यूज करत आहे, त्याला आपण काय म्हणतो? सॉ. आणि एक्स, एक्स हे पहा तुम्ही ड्रॉइंगमध्ये मी दिलं आहे, हे सॉ झालं फर्स्ट आणि हे सेकंड एक्स. एक्स म्हणजे कुल्हाड म्हणतो आपण. ओके. ते वूड कटर, जे लाकूड तोडे जे असतात, जे लाकूड कट करतात त्यांना वूड कटर म्हणतात, ते यूज करतात, म्हणून ऑप्शन हा वूड कटर. ओके. आता इथे पहा तुम्ही, आता इथे काय सांगलं आहे? डॅश डॅट इज अ सोल्जर्स, सोल्जर्स ॲज अ सॉर्म इज टू बी बीज. बीज माहिती आहे तुम्हाला? मधमाशी. आता मला सांगा, बीज, सॉर्म म्हणजे मधमाशांचा थवा. तसंच जे सोल्जर्स असतात, बीज म्हणजे मल्टिपल, मल्टिपल बीज मधमाशी एकत्र आला पण थवा असतो, ग्रुप असतो ना त्यांचा. आता सोल्जर्सचं आपण काय म्हणतो? जिथे मल्टिपल सोल्जर्स असतात त्याला आपण काय म्हणतो? आर्मी. गॉट इट गाईज? आर्मी म्हणतो ना आपण, आर्मीमध्ये सोल्जर्स असतात. ओके. ओके. फिफ्थ क्वेश्चन हे ॲनाग्राम आहे. आपण आत्ताच एक्सप्लेन केलं आहे ॲनाग्राम म्हणजे काय, की जे वर्ड आहे त्याला आपण इंटरचेंज केलं तर एक मिनिंगफुल वर्ड बनतो. तर आता इथे मी तेव्हा पण काय सांगितलं, हा जो वर्ड आहे याला इंटरचेंज करत बसायचं नाही, डायरेक्ट ऑप्शन पहा आणि ह्या ऑप्शनमध्ये मिनिंगफुल वर्ड कोणता आहे? अर्थ, बरोबर. तर याचा ॲन्सर 4th. समजलं? आता इथे सेकंडमध्ये मिनिंगफुल वर्ड कोणता आहे? क्विट. क्विट म्हणजे बंद करणे, संपलं, क्विट. ओके. आता इथे कोणतं आहे? टीच. टीच म्हणजे शिकवणे, मिनिंगफुल आहे. गॉट इट? बाकीचे तुम्ही पहा मिनिंगफुल आहे का? नाही आहे. जो मिनिंगफुल आहे तोच. अरेंज करत बसायचं नाही, आपल्याला टाईम पण वाचवायचा आहे. ओके. दुसरीकडे आपण टाईम द्यायचा जिथे आपल्याला हार्ड जातं तिथे. ओके गाईज, समजलं? इंटरेस्टिंग आहे ना, मजा येते आहे. ओके. आता हे पहा, हे किती इझी आहे मी तुम्हाला सांगतो. आता गाईज आपल्याला काय करायचं आहे, इथे पेंटर्स यूज. आता मला एक सांगा, हे जे एम्प्टी बॉक्सेस आहे ना, इथे आपल्याला यापैकी आपल्याला ॲन्सर द्यायचं आहे. काय असेल? आता मला एक सांगा, आता इथे ई पासून स्टार्ट होईल तो वर्ड. आता मला तुम्ही सांगा, हे जे ऑप्शन दिले आहे इथे ई पासून कोणता वर्ड स्टार्ट होतोय? तर थर्ड, बरोबर. इझेल. ॲन्सर तेच आहे त्याचं, इझेल. इझेल म्हणजे काय? की जे चित्र ठेवतो आपण, ते जे आपण म्हणतो ना, जे चित्र काढतं आणि ते जे त्याला टांगलं जातं, ओके, स्टँड असते ते, त्याला इझेल म्हणतात. किती सोपं आहे पहा, जास्त डोकं नाही लावायचं. ई पासूनच स्टार्ट होणार पाहिजे की नाही आपल्याला? ई पासून एकच तर होतोय, दोन असते तर आपण कन्फ्यूज झालो असतो, पण इथे दोन आहे का? नाही, एकच ऑप्शन आहे. तसंच आता हा खालचा ऑप्शन पहा. आता मध्ये काय आहे गाईज? यू आहे इथे.
मग आता मला एक सांगा, इथे जे तुम्हाला ऑप्शन दिले आहे, इथे हे ऑप्शन दिलं आहे, यामध्ये सेकंड नंबरला यू कोणत्या वर्डमध्ये येतोय? तर हा आहे ना यू सेकंड नंबरला. तुम्ही टाका जंगल. बरोबर. ॲनिमल्स लिव्ह कुठे? आता जंगलमध्ये. पाहिलं किती इझी ट्विक आहे. समजलं गाईज? नक्की समजलं असेल गाईज. सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. ओके, हे पाहिलं आपण जंगल. आता इथे पण आता क्वेश्चन नंबर 7मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? इथे एक यापैकी या ऑप्शनपैकी कोणता एक लेटर येईल की मिनिंगफुल येईल? आता एच टाकला तुम्ही, इथे एच टाकला तर दोघं मिनिंगफुल वर्ड होता. हर्ब आणि हार्ड. हार्ड माहिती आहे ना, कठीण. ओके, गॉट इट. म्हणून एच आन्सर येईल. आता इथे तुम्ही टी टाका. इथे टी टाका तुम्ही. काय होतं? देअर. आणि काय होतं? थँक. ओके, हॉरिझॉन्टली चेक केलं तर देअर होतो, हा पण मिनिंगफुल वर्ड आहे, आणि हे असं थँक्यू म्हणतो आपण. बरोबर. तर ऑप्शन आन्सर टी. इथे हे तर किती सिंपल आहे. ब्रेड, डी. ब्रेड आणि ड्रीम. गॉट इट. टाकून पहा तुम्ही, बाकीचे टाकून पहा, तुम्हाला रीडच करता नाही येणार. ओके, जे मिनिंगफुल वाटतंय आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. आता इथे काय आहे? फोर्थला टाका तुम्ही, ए टाका. ए टाकला इथे. अफ्रेड म्हणजे घाबरणे, आणि अराउंड म्हणजे अवतीभोवती. ओके, बाकीचे एस टाका. तुम्हाला एस एफ सफेद नाही येत. ओके, साऊंड नाही, साऊंड असा काही वर्ड नाही आहे. ओ टाका, नाही होणार. ए टाकला तर मिनिंगफुल दोघं वर्ड आहे, म्हणून ऑप्शन आन्सर इज ए. गॉट इट गाईज? समजलं? ओके. आता हे पण, हे जे खाली जे ऑप्शन दिले आहे, इथे तुम्हाला रिप्लेस करायचं आहे फर्स्ट अँड लास्ट लेटर. ओके, सिम्पल आहे. टाकून पहा इथे. एच आहे, ए आय डी. आता कोणतं पण टाकून पहा. ई टाकला, इथे कधी मी ई टाकतो एचच्या जागी, आणि इथे सी टाकतो मी डीच्या जागी. ओके, आणि इथे ए. ए आय तर मध्ये जी आहे तेच. काही मिनिंगफुल वर्ड बनतोय का? ई एक काय नाही. बरोबर. आता तुम्ही सीई सेकंड ऑप्शन ट्राय करा. एचच्या जागी सी टाका, आणि डीच्या जागी ई टाका, आणि मध्ये जे वर्ड आहे ते सेम राहतील. सी ए आय केअर, काळजी घेणे होत आहे ना, म्हणून आन्सर इज सीई. आता इथे काय येईल? एस टी येईल गाईज. एस आणि टी टाका. काय होतं? शॉर्टिंग करतो ना आपण असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंगने, तर शॉर्ट. आता हे तर किती सिम्पल आहे गाईज. थर्ड पहा तुम्ही, फूड. एम एन टाका, मून. एफच्या जागी एम टाका, डीच्या जागी एन टाका. MOON. बरोबर. आता 9. आता इथे आपल्याला जे ऑप्शन आहे त्याच्यापैकी इथे जे एम्प्टी बॉक्सेस आहेत तिथे आपल्याला ते लेटर्स सिलेक्ट करायचे आहे. आता इथे किती सिम्पल आहे. इगल, इथे ई येईल. बरोबर, इगल. आणि इथे EAST, ईस्ट. ईस्ट माहीत आहे ना, ईस्ट वेस्ट. ओके, म्हणजे ऑप्शन काय झाला? थर्ड नंबर. ओके. आता इथे पहा तुम्ही, इथे आय टाकून पहा तुम्ही. इथे मी आय टाकतो. काय झालं? रायझेस, राईज. सनराईज माहिती आहे ना, सनराईज होतो. इथे मी आय टाकतो. सिंग, गाणं. इथे आय टाकतो. काय झालं? फाईट. ओके, आणि इथे आय टाकला फेल. पहा, सगळे मिनिंगफुल वर्ड बनले आय टाकून. बरोबर. म्हणून आन्सर इज आय. गाईज, समजलं का? मजा आली? सो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू लर्नर्स. पुढे पण आपण मस्त एक लेसन घेऊ. ओके, थँक्यू.